सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। आज आपल्या उमरज 1 उमरज 2 आणि पंचक्रोशीतील हे आपलं जे कुलदैवत आहे ग्रामदैवत आहे ह्या महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये आज विजयजी कुऱ्हाडे यांनी हा जो महिला मेळावा आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर मला वाटतं 10 दिवसापूर्वी ते आपल्याकडे आपल्या निवासस्थानी आले होते। साहेबसुद्धा त्यावेळी होते। त्यांना मी सांगितलं महिला मेळावा आहे, महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ आहे आणि माझ्या उमरज गावच्या आणि पंचक्रोशीतील महिला आहेत, तर मी निश्चित माझ्या या महिलांशी तगूच करायला या कार्यक्रमाला येणार आणि त्यांना शब्द दिल्याप्रमाणे मी इथं उपस्थित आहे। खरं तर विजयजी उमरज ज्याच्या मागे असतं ना त्याचा विजय निश्चित असतो। आपला शब्द प्रमाण आहे, प्रमाण असेल प्रमाण राहो। मला इतकंच सांगायचंय माझ्या ह्या माता भगिनी, मी राजकीय किंवा राजकारण विरहित या मेळाव्याला उपस्थित आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी। फक्त हा मेळावा माझ्या गावच्या आणि माझ्या पंचक्रोशीतल्या महिलांसाठीचा आहे। हा लकी ड्रॉ त्यांच्यासाठी त्यांनी आयोजित केला आहे। खरोखर त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करते आणि माझ्या या महिला भगिनी ह्या रणरागिणी, खरं सांगायचं तर ही छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली शिवजन्मभूमी, ज्या जिजाऊ मातेनं खरं तर शिवबांना जन्म दिला आणि ही भूमी सफळ संपूर्ण झाली। आत्ताच आपण आईचा परिस्पर्श प्राध्यापक मोरे सरांचं व्याख्यान ऐकलं, कविता ऐकल्या, गाणी ऐकली आणि खरोखर आमची सगळ्यांची मनं तृप्त झालीत। सगळ्यांच्यातली आई जागी झाली की आईचा सन्मान होतोय, आईचा मान राखला जातोय आणि खरोखर आई किती महान आहे याचं हे एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच सन्माननीय प्राध्यापक प्रशांतजी मोरे, अतिशय चांगले व्याख्याते म्हणा कवी आपण इथे उपस्थित केलेत। अनेक महिला रणरागिणी होऊन गेल्या, आमच्या झाशीच्या राणी गेल्या, जिजाऊ माता झाल्या, अहिल्याबाई होळकर झाल्या, राणी लक्ष्मीबाई झाल्या, नासामध्ये गेलेल्या कविताताई चावला झाल्या, कल्पनाताई चावला झाल्या, झालंच तर आमच्या वेठकर ताई सुद्धा पंचायत समितीच्या उपसभापती राहिलेल्या आहेत, आज सरपंच आहेत। आमच्याही गावच्या आमच्या दांगट कुटुंबातल्या सपनाताई सरपंच होत्या, छान काम त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक महिला आहेत, इंदिरा गांधी होऊन गेल्या। संपूर्ण महाराष्ट्रात अनेक महिलांनी सगळीकडे विविध क्षेत्रात कार्य केलेलं आहे, नाव कमावलेलं आहे आणि तसा विचार केला तर आमच्या या पंचक्रोशीतल्या महिला भगिनी खूप सुजाण आहेत, हुशार आहेत। त्यांना निश्चित समजतं काय करावं काय करू नये, खरं आहे ना। तेव्हा विजयजी निश्चितपणानं आमच्या या महिला भगिनी खूप चांगला विचार करतील असं मला निश्चितपणानं वाटतं। आज हा कार्यक्रम खरं तर महिलांसाठी आहे। मी महिलांना नेहमी मार्गदर्शन करत असते, पण आता थंडीचे दिवस आहेत, आपण जो बिबट समस्या हातात घेतलेली आहे खरोखर ती खूप गरजेची आहे। आज सामाजिक बांधिलकी उराशी बाळगून असे प्रकल्प हाताशी घेणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज ह्या आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत। मी नेहमी महिलांना सांगते, मगाशी प्रशांतजींनी सांगितलं आमचे अतिशय चांगले सूत्रसंचालक मंगेशजी फाकटकर, त्यांनी महिलांविषयी आणि आईविषयी आणि बाबांविषयी जी हिंदीतून कविता म्हटली, गाणं म्हटलं, खरोखर डोळ्यातनं आसू आली। आज आईचा सन्मान होतोय आणि या आईच्या सन्मानानं आणि आईच्या प्रांगणात आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आई
निश्चितपणानं आपल्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या या महिला भगिनींच्या वतीनं तुम्हाला निश्चितपणानं सांगते, मी महिलांना अनेकदा सांगते, सुनेला सांगते, अगं बाई तुला, सासूबाईंना सांगते, तुमच्या सुनेनं तुम्हाला आई म्हणावं वाटत असेल ना तर पहिल्यांदा तिला बाई म्हणा. मी सुद्धा माझ्या सुनेला बाई म्हणते, लक्षात घ्या. आणि सुनेनं सुद्धा आपल्या सासूला आईच म्हटलं पाहिजे. आणि तेव्हाच खरा समाजातला आईचा मान, आईचा सन्मान जागा राहील, जागृत राहील. आज आपल्या स्मिताताई इथे आहेत, कुऱ्हाडेताई, पंचायत समितीचे सदस्य माळीदादा इथे आहेत, आमच्या सरपंच ताईंचे यजमान उमेशजी इथे आहेत, विजयजींचे बाबा इथे आहेत, झालं तर आमचे वेठेकर सर आहेत, वेठेकर ताई आहेत, आणि आमच्या गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच हिरामण दादा इथे आहेत. आम्ही इथे कुठलंही पक्षीय राजकारण करत नाही. आम्ही फक्त जिथे आम्हाला काम तिथे आमचा राम राम, हे आमचं सूत्र आहे आणि हे आमचं तत्व आहे. तेव्हा तुम्ही तुमची वाटचाल कशी करायची हे तुम्ही आता सुरुवात करून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला मी माझ्या गावाच्या पंचक्रोशीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि सगळ्या महिला आता लकी ड्रॉ, भव्य लकी ड्रॉ बघण्यासाठी उत्सुक झालेल्या आहेत. तेव्हा मी आपल्याला विनंती करते की जरा पुढील कार्यक्रम, पुढील सूत्र आपण हातात घ्या. धन्यवाद. आपण मला इथे बोलवलं, माझ्या गावातल्या महिला भगिनींशी हितगुज करण्याचं मला भाग्य लाभलं. सगळ्या महिलांना देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद.